Hello, this is the My Artifact episode number 622. आजची तारीख आहे 16 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8:30. आज काफी अजीब फीलिंग आली राव. बहुत ही काफी वियर्ड. कोणती फिलिंग झाली या वेल, जर मी मुंबईला नसतो, जर माझं ड्रीम मुंबईचं वगैरे नसतं, तर ते मी कोण असतो. या ॲक्च्युली मी याच प्लॅटफॉर्मवर असतो आता, मी जिथे तिथेच. बट मी मुंबईचा विचार नाही केला असता, ना की मी देवळीचा विचार केला असता. देवळीला पण एक पॉवर स्टेशन आहे, सप्लाय युनिट स्टेशन आहे तिथे. पूर्ण महाराष्ट्रातली जे सप्लाय स्टेशन आहे ते देवळीमध्ये आहे, वर्धा देवळीमध्ये. आणि मी ते जॉब करत असतो. हार्डली 25,000 रुपये कमवले असते, घरून अपडाऊन केलं असतं, नेहमी आईसमोर राहिलो असतो, पैसे कमवताना दिसलो असतो, आई वडिलांच्या नजरेमध्ये रिस्पेक्टफुल बंदा असतो, घर चांगलं असतं, घरात गाडी पण असती, सगळी मौज मजा, मित्र वगैरे सगळे जण असते. देन काही वर्षानंतर तर म्हणजे आता मी करीब 24 आहे, करीब 4 किंवा 5 वर्षानंतर माइट बी मी एक एईच्या पोस्टवर पोस्टिंग वाढेल वगैरे, माझी इंजिनिअरिंग पण होईल आणि नियर अबाउट 10 वर्षानंतर माझं लग्न पण होईल. अँड देन बिकम रिअली नॉर्मल लाईफ सुरू होईल. जे नॉर्मल पीपल्सची लाईफ असते ना, बिलकुल सेम. नो अचिव्हमेंट, काही टार्गेट नाही, काही नाही. जस्ट जे होत आहे ते होऊ दे, आणि जे भेटत आहे त्याला एन्जॉय करू दे. आणि रोज एकाच शहरात राहा, आई वडील सोबत राहा. बिकम्स रिअली हॅपी, एव्हरीथिंग इज बिकम हॅपी. बट विचार करायला ते एक प्रकारे कसं आहे की ठीक वाटते. म्हणजे का, म्हणजे एक प्रकारे डिसंट लाईफ आणि सगळ्या काही गोष्टी, जॉब, नंतर घर, गाडी, पैसा, एव्हरीथिंग इज सेटल. बट अशा प्रकारची फिलिंग येऊन राहिली होती राव आज सकाळी. आणि मग जेव्हा मी एंडवर गेलो, शादीच्या टॉपिकपर्यंत गेलो आहे तेव्हा, आणि त्याच्यानंतर मी शादी पण केली आहे, त्याच्यानंतर कसं एक प्रकारे अनफिमिलियर फील झालं राव. म्हणजे कसं येऊ म्हणजे जस्ट लाईक लाईफमध्ये काहीच नाही टार्गेट. म्हणजे जर मी एक नॉर्मल असतो तर काही टार्गेटच नसतं राव. आणि किती विदाऊट टार्गेट आपल्या जर लाईफमध्ये जर टार्गेट नसेल तर किती बेकार वाटते राव. म्हणजे काही काही करायचं नाही, आपल्याला काही अचीव करायचं नाही आहे, काहीच नाही. जस्ट जे भेटत आहे, जो पैसा भेटत आहे त्याला फक्त एन्जॉय करायचा आहे. अचिव्हमेंट म्हणजे का, मला आयफोन घ्यायचा आहे, ठीक आहे, नेक्स्ट सॅलरीमध्ये आयफोन घेऊन घेऊ. गाडी घ्यायची, ओके ठीक आहे, 6 महिन्यानंतर आपण गाडी पण घेऊन घेऊ. घर बांधायचं, ओके ठीक आहे, 1-2 वर्षात आपण फ्लॅट पण बांधून घेऊ. काही टार्गेट्स, हे टार्गेट्स नाही, हे तर जस्ट चैनीच्या वस्तू आहे राव. याला बस जेव्हा पहिले तेव्हा भेटू शकते, किंवा थोडा डिले पण होते, बट भेटू शकते. बट टार्गेट, आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी टार्गेट राहते ना. मी विचार करतो ना, नॉर्मल पीपल्स जे लग्न करतात त्यांच्या लाईफमध्ये टार्गेट काय आहे. इवन मी माझ्या मित्रांना सुद्धा घेतो, आपला राहुल नागपुरे, याच्या लाईफमध्ये तर काहीच नाही राव. म्हणजे पनू आहे, मला वाटतं जॉबला पण लागेल ऑफकोर्स,
आणि बिकम रिअली डिसंट लाईफ घेईल. आणि टार्गेट्स का राहील राहू याच्या लाईफमध्ये? काहीच नाही, जस्ट being really simple thing happen in their life and completely you. मी माझ्यापाशी काहीच नाही राव. माझ्यापाशी मी 8,000 रुपये कमवतो, ठीक आहे, मला हे अपार्टमेंट वगैरे भेटला आहे, लॅपटॉप वगैरे भेटला, ऑल थिंग्स ओके. बट माझ्यापाशी राव, जरी मी अंधारात राहीन तरी मला प्रकाश दिसन. वाय? कारण माझ्यापाशी टार्गेट्स आहे राव. मला फिल्म मेकर बनायचं आहे. इवन मी फिल्म मेकर बनल्यानंतरही सुद्धा माझ्यासमोर टार्गेट्स राहील का मला अवतार सिरीज हॉलिवूडपर्यंत फिल्म बनवायची. जेव्हा मी एज ऑफ 60 किंवा अबाव 65 होईल तेव्हा माझ्या लाईफमध्ये टार्गेट नाही राहणार. म्हणजे मी तिथपर्यंत लाईफ डिसाईड केली आहे ॲट द एज ऑफ 65 इन अ करिअर फील्डमध्ये. मी माझ्या लाईफमध्ये टार्गेट असणं तरच मी मोटिवेट होतो राव. लाईफमध्ये टार्गेट बनवणं बहुत चांगली गोष्ट आहे, कारण हेच टार्गेट आपल्याला कुठे ना कुठेतरी आपली डेस्टिनी दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण ते तुझी डेस्टिनी आहे, ते तुझं टार्गेट आहे, त्याला अचीव कर. किती मोठी असो किंवा किती छोटी असो, छोटे टार्गेट्स नाही ठेवायचे राव. नेहमी कुठे ना कुठे तडफडत राहायचं कोणत्या ना कुठे गोष्टीसाठी. आपल्याला हे नाही आहे, हे नाही म्हणजे वस्तू हे टार्गेट्स नाही राव. आता लाईक मला आयफोन पाहिजे, हा जस्ट मोटो जी आहे, मला आयफोन पाहिजे, प्रत्येकानं आयफोन पाहिजे, ते हे टार्गेट्स नाही राव. आता मी 8,000 रुपये कमवतो आणि देन मी पैसा जोडून मग मी आयफोन घेईन. दॅट्स नॉट द टार्गेट्स राव. टार्गेट म्हणजे असं टार्गेट जे आपल्या लाईफला बिकम बेटर बनवेल. एक फोन घेतल्याने तुमची लाईफ काय बेटर होईल? काहीच नाही. जस्ट मित्रामध्ये थोडा स्टँडर्ड वाढेल का तुम्ही आयफोन घेतला म्हणून. दॅट्स नथिंग टू डील विथ एनी ऑफिशियल थिंग्स, राईट. टार्गेट असे की जे तुमचा विकास करेल. टार्गेट असे की ज्यांना तुमची लाईफ बिकम बेटर बनवेल, एक प्रकारे अपग्रेड करेल एक नवीन लेवलवर. त्याला म्हणतात टार्गेट. गाडी घ्यायची आहे, मोबाईल घ्यायचा आहे, फ्लॅट बांधायचा आहे, लग्न करायचं आहे. लग्नाबद्दल तर कसे काय लोक विचार करतात राव. आता जस्ट लाईक विशाल अजून रिलेशनशिपमध्ये आणि तो म्हणतो का मी हा ठीक आहे, मी जॉबवर लागल्यानंतर लग्न करेन. लग्न प्लीज. म्हणजे मला वाटते राव, म्हणजे तो कसा एक प्रकारे स्मार्ट व्यक्ती आहे आणि त्याच्यामध्ये बहुत काही टॅलेंट आहे. आणि लग्न करणं, बिईंग रिअल सिम्पल लाईफ जगणं, एक प्रकारे कसं आहे की स्वतःला क्विट करणं, स्वतःला एकदम व्हॅनिश करून देणं आणि देन जस्ट पाण्यासोबत वाहत राहा. नो वन विल केअर. लाईक आता जस्ट लाईक आता आपण समुद्रात जर पोहायला जाऊ ना तर खूप चांगल्याने पोहता येते राव. बट नदीत पोहायला जाईन तर आपण पोहता नाही येत. व्हाय इज दॅट हॅपन? ॲक्च्युली काय की समुद्रामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त आहे, महासागरामध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे काय जी डेन्सिटी बहुत जास्त आहे, म्हणजे त्याची घनता बहुत जास्त आहे. आणि इवन इफ यू हॅव अ ह्युमन बॉडी आहे, एक प्रकारे कसं पाण्यामध्ये फ्लोट होते. जर डेन्सिटी खूप जास्त असेल तर पाण्यामध्ये बहुत इझिली फ्लोट होते, जस्ट लाईक वूड. आणि जर आपण एक सिम्पल लाईफ जर म्हणतो ना तर जस्ट लाईक वी आर गोइंग टू डाईव्ह इन ओशियन. एक महासागरात आपण उडी मारत आहे आणि तिथे काहीच होणार नाही, जस्ट वाहत आहे. आला तर एक तर सुनामी येईल, नाही तर भूकंप येईल, नाही तर जस्ट नॉर्मल राहील, बाकी काहीच होणार नाही. नॉर्मल लाईफमध्ये बिलकुल असेच होते राव, बिलकुल सिम्पल सिम्पल सिम्पल. आला तर खूप मोठाच येईल, एकदम खतरनाक, लाईक मरूनच जाऊ किंवा डिवॉर्सच होऊन जाईल किंवा आई वडीलच मरून जाईल किंवा समथिंग लाईक हीच मरून जाईल. तोपर्यंत काही नाही, जस्ट बिकम रिअली नॉर्मल. बट माझ्या लाईफमध्ये बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे, बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, जस्ट स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बीबर, देन अवतार सिरीज, and then Hollywood, then Oscar, then
एक प्रकार कसं माझ्या लाईफमध्ये वेव आहे आणि प्रत्येक वेवमध्ये वेगवेगळे टार्गेट्स आहे आणि या टार्गेट्सला अचीव करणे हे एक प्रकारे माझी डेस्टिनी आहे. तर मला वाटते अशा प्रकारचे विचार आपण नाही करायला पाहिजे. बिलकुल बियर्डो थिंग आहे आणि या इट्स नॉट कूल फॉर युअर हेल्थ. जरी आपल्यापाशी काहीच नाही तरी आपल्यापाशी टार्गेट आहे. या लाईफमध्ये टार्गेट असणं बहुत जास्त गरजेचं आहे. माझ्या लाईफमध्ये टार्गेट्स आहे. दॅट्स वाय आय एम बीइंग रिअली फीलिंग वेल. माझ्यापाशी काही ना काहीतरी आहे. लाईक एक कसं की भूकलेल्या म्हणजे एक ज्याला भूक लागली, ज्या व्यक्तीला भूक लागते ना, तो कसा पोळीसाठी तळपडते. म्हणजे त्याचं काही ना काहीतरी एफर्ट लागते त्या टार्गेट मागे लागणं. या जेवण पण एक प्रकारे टार्गेट झालं. या हे बहुत रिअली नॅचरल थिंग आहे. मी का म्हणलं टार्गेट बिकम लाईफ बिकम बेटर. वस्तू किंवा चैनीच्या वस्तू, घर, गाडी घेणे हे टार्गेट्स नाही राहू. बट एक स्मॉल टार्गेट म्हणून आपण एक समजा आपण खालच्या व्यक्ती पुढे विचार करण्याचा जर प्रयत्न करतो म्हणलं तर त्याच्यासाठी 2 टाईमचं जेवण घेणं हे एक टार्गेट असू शकते राव. या 2 टाईमचं जेवण. व्हाय? कारण या 2 टाईमच्या जेवणमुळेच त्याची लाईफ बिकम बेटर होऊ शकते. त्याच्या बॉडीमध्ये एनर्जी होऊ शकते आणि तो पुन्हा काही ना काहीतरी प्रयत्न करण्यासाठी पुढल्या दिवशी 2 टाईमचं जेवण भेटण्यासाठी तो नेहमी तडफडतो. त्याला टार्गेट म्हणू शकते राव. बट आपली एवढी काही एकदम खालची परिस्थिती नाही. आपल्याला 2 टाईमचं जेवण भेटते तरी आपण 2 टाईमचं जेवण करत नाही. सकाळी जेवण करतो, संध्याकाळी जेवण करत नाही. नियर अबाउट 4 दिवस झाले आहे. 4 नाही 5वा दिवस सुरू आहे. 5वा दिवस. या 5वा दिवस सुरू आहे आणि मी कसं फक्त सकाळी जेवण करत आहे. तर संध्याकाळी बिलकुल जेवण करत नाही. आली तर फक्त नूडल्स खाल्ले का बस झालं. सकाळी थोडंसं नाश्ता केला, 2 डोनट खाल्ले का ठीक आहे. नंतर तर काय असं वाटत नाही. हां तर आता मला वाटते तुझ्या माइंडमध्ये जे काही रिडिक्युलस थिंग्स आहे ते आपण एलॉबरेट करतो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. हेच या आर्टिफॅक्ट एपिसोडची खूप खासियत. मला हेच खूप आवडते. माझ्या मनात जे काही आहे ना ते मी याच्यात एलॉबरेट करतो. जे काही आलं जॉब वगैरे. सर्वात पहिले सकाळी उठून नाही का मी विचार करतो का डी पॉईंट वालापासून कोणतं काम करून घ्यायचं. सकाळी उठल्याबरोबर जे 8 घंटे किंवा 10 घंटे मी माझ्या जॉबला देतो, जे की मला एक्सप्लेन करूशी नाही वाटत. कारण इट्स अ रिअली बॅड वे आणि बहुत बेकार आहे. बट जॉब आहे ते जॉब आहेच. याने आपलं पोट भरते. यानेच आपले एक प्रकारे स्वतःला लाईफ बिकम बेटर बनवते. सो या पण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी रेकॉर्ड नाही करत. आर्टिफॅक्ट एपिसोडचा क्लास थोडा वेगळा आहे राव. याच्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणाचा रेकॉर्ड होईल? माझ्या मित्रांबद्दल काय फिलिंग्स आहे त्याच्याबद्दल, माझ्या डेस्टिनीबद्दल. लॉट्स ऑफ पीपल इन्क्लुडिंग दॅट. सो या आज काही स्पेशल तर नाही. आज मी फक्त इंटरनेट प्लॅन रिन्यू केला अँड देन नथिंग. स्पीड वाढली नाही अजूनपर्यंत बट आय एम शुअर इट विल बी हॅपन. अँड देन या सो this is the end. This is the My Artifact episode number 622. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 623. आजची तारीख आहे 17 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. आता मी मूवी बघितला जस्टिन बिबरचा एक मूवी आहे नेव्हर से नेव्हर. पिक्चर पाहिल्यानंतर कसं वाटलं? पिक्चर इज ग्रेट. थिंग्स रिअली नाईस, अमेझिंग.
बायोग्राफी ऑफ जस्टिन बिबर आणि मला विचार करू वाटत आहे, काही सांगूशा वाटत नाही, कारण मला बहुत जास्त भूक लागली आहे. मला कशी डब्बा पण आहे, इथे पाणी पण आहे, मला फक्त जेवण करायचं आहे. बट मी वाट पाहून राहिलो आहे 85 एपिसोड खतम व्हायची. आणि इट्स ओनली डिपेंड अपॉन मी, का जर जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी 85 एपिसोड खतम करू शकतो. बट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स आय हॅव टू डू फर्स्ट. अँड व्हॉट इज दॅट इज या फिल्मपासून किंवा जस्टिन बिबरच्या या बायोग्राफीपासून आता तो बघितलं आहे, त्याच्यापासून आपल्याला का शिकायला भेटतं. प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी असते, आणि जर याच्यातून आपल्याला फायदा भेटत असेल तर आपण मन लावून शिकलं पाहिजे. सो जस्टिन बिबर, व्हॉट इज दॅट कॅरेक्टर, असा आहे कॅरेक्टर, आणि आपल्याला त्याच्याकडून काय करायला पाहिजे. वेल, जस्टिन बिबर इज अ रिअली अमेझिंग गाय. मी नेहमी त्याच्यासोबत जेलस फील करीन. वाय? कारण मी एक सिंगर तर बिलकुलच नाही, ऑफकोर्स नॉट. मी एक फिल्म मेकर आहे, आणि आय जस्ट वॉन्टेड टू बी लिव्ह लाईक हिम, लाईक जस्टिन बिबर. बट त्यासारख्या ड्रीमी प्लेसवर जगण्यासाठी आपल्याला बहुत काही मेहनत, हार्डवर्क, प्रत्येक गोष्ट करावं लागते. आणि माझं याच्यामध्ये विश्वास आहे, आणि मला माझ्या डेस्टिनीमध्ये पण विश्वास आहे, आणि हे मला भेटणारच आहे. आणि इवन मी जस्टिन बिबरसोबत कामसुद्धा करणार आहे. इट फील्स रिअली अमेझिंग. बट या साऱ्या गोष्टी आपण करणार आहे. अमेझिंग थिंग हॅपन्स इन, ओके ठीक आहे. बट सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, त्याने या साऱ्या गोष्टीची मेहनत केली, प्रॅक्टिस केली, आणि या साऱ्या गोष्टी त्यांनी प्रॅक्टिस केली, खूप साऱ्या गोष्टी त्यांनी रिअलाईज केल्या, स्टडी केली, तेव्हाच तो या स्टेजवर मुकामवर आहे. प्लस त्याला सपोर्ट पण भेटला. एक प्रकारे ॲडव्हान्टेज म्हणू शकतो राव. बट आता आपल्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी कोण सपोर्टिव्ह आहे आय डोंट नो. मला पण नाही माहीत कोण आहे कोण नाही. बट मला एवढं माहीत आहे राव का मी हे करू शकतो. अजूनपर्यंत जे माझ्या डेस्टिनीची इमेज आहे ना, ती एवढी अजूनपर्यंत क्लिअर झाली नाही. बट हळूहळू सगळंच क्लिअर होऊन जाईल का कोण काय आहे आणि मी काय करू शकतो. अँड देन म्हणजे मला असं प्रूव्ह करून दाखवायचं नाही का मी काय करू शकतो. ऑफकोर्स नॉट. मला फक्त फिल्म बनवायची आहे राव, बस. मला एवढंच पाहिजे. मला माझी फिल्म बनवायची आहे. मला माझे खूप साऱ्या गोष्टी इन्व्हेंट करायच्या, लॉट्स ऑफ थिंग्स अँड मूवीज अँड ऑल दोज थिंग्स. आणि मला वाटते मी हे करू शकतो आणि मला करायला पाहिजे, कारण मला याच्यातच खूप जास्त मजा येते. दॅट्स वाय. आणि जस्टिन बिबर बद्दल सांगायचं म्हणलं तर काही सांगायचं नाही. इज अ ग्रेट मॅन. वेल, माझ्यापेक्षा 1 वर्ष लहान अशा आहेत मार्च. आणि मी तो 94चा आहे, 93चा आहे. कम्पेअर काऊन करून राहिला. जस्ट तुला कम्पेअर करायचं म्हणलं कशा गोष्टीमध्ये कम्पेअर करशील. जस्टिन बिबर त्याचा डेट ऑफ बर्थ आहे मार्च 1994. माझं सप्टेंबर 1993. सो आय एम ओल्डर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, करीब 7 महिन्यांनी मी जास्त मोठा आहे. प्लस तो सिंगिंग, गाणं म्हणतो आणि लॉट्स ऑफ स्टफ करतो. मी गाणं म्हणत नाही आणि जस्ट बी अ नॉर्मल टू डू लाईक एज्युकेशन अँड बी अ इंजिनियर. बट in future I'm being a filmmaker and I make a movie with him, so it feels really amazing things. जेव्हा मी फर्स्ट टाइम जस्टिन बिबर बद्दल ऐकलं होतं, I just been really jealous. Work out, he has a stupid hair with he's some sort of hair like असे आहे त्याचे हेअर, कसे एकदम. माझी ते होत पण नाही राव, येत पण नाही केस.
माझी कशी एकदम बिलकुल स्टँडर्ड, बी प्रोफेशनल. यस सर, ओके सर. आणि मला एक प्रकारे प्रोफेशनलिझम आवडते राव. टाईट कपडे, मस्त युनिफॉर्म मध्ये राहणं. whatever it is. मला अजून काही सांगायचं आहे का आज काही नाही. आज सकाळी उठलो, जॉबवर गेलो, जॉबवरून आलो, नथिंग रिअली स्पेशल, अँड देन आय एम हंग्री. सो yeah, one of the important thing I have to say is, जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो ना, तेव्हाच मला एकदम पढायची आठवण येते. कारण तेव्हाच मला पुस्तकं दिसते आणि मी पढाई नाही केली. आणि माझा पेपर आहे करीब 15 दिवसानंतर, 15 नाही, करीब 20 दिवसानंतर, 20 नाही, 10 किंवा 10-12 दिवसानंतर. सो I don't know how I can make it. Still, so आज लवकर खतम करू कारण मला भूक लागली. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 623. राईट नाउ वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू.